आता सध्या मी आहे या फाट्यावरती, जिथून वरती आपल्याला या बाजूला जायचं आहे। हा जो रोड इकडं मागं गेला, हा कांदाटी खोऱ्यामध्ये गेला, या डोंगराच्या पलीकडं याच्या मागे कोकण आहे, या बाजूला कोयना नदी। आणि त्या तुम्ही जर तो सगळा भाग बघत असाल तिथला, तो जो धबधबा पडतोय तिथे खाली दिसत असेल नसेल मला माहीत नाही आहे, तिथं तो ट्रक गेला आहे, खाली पडला आहे। त्या सगळ्या गोष्टी आपल्याला पाहायला जायचं की नक्की हा रस्ता बनला आहे कसा, आणि या ज्या काही गोष्टी घडल्या त्या आपल्याला सगळ्या पाहायच्या आहेत। इकडे हा जो रोड जातो या बाजूला, हा दऱ्याला जातो। दरे म्हणजेच एकनाथ शिंदे मुख्यमंत्री यांचं गाव आहे, तिकडे या बाजूला रस्ता जातो। आणि हा जो रस्ता इकडे जातो, हा तुम्ही या जर रस्त्याने गेलात तर प्रतापगडाच्या पायथ्याशी बरोबर निघाल। पार गाव तुम्ही अनेक जण आला असेल इकडे फिरायला, त्याच्यामुळे हा रोड तिकडे घेऊन जातो। आणि हा जो खाली इकडे जातो तो मग महाबळेश्वर किंवा पलीकडच्या बाजूला जातो, जो तापोळा वगैरे या साईडला आहे। त्यामुळं इथून जो वरती रस्ता बनला आहे, हा सगळा नवीन रस्ता बनलेला आहे आत्ता, अगदी एक दीड वर्ष झालं असेल या रस्त्याला। आणि इथून मग पलीकडे कांदाटी भाग, आणि त्याच्या पलीकडे मग खाली चिपळूण, खेड या सगळा कोकण भाग सगळा चालू होतो। आणि आपण आत्ता जिथं आहोत हा पूर्ण सह्याद्रीचा मुख्य प्रवाह आहे। इथून सगळं कोयना अभयारण्य आणि वासोट्याचा खाली सगळा भाग चालू होतो। आणि मग खाली वासोटा किल्ला, इकडे मकरंदगड आहे, तुम्ही अनेक जण फिरला असाल, तुम्हाला माहितीच असेल। त्याच्यामुळे हा सगळा भाग अत्यंत अतिवृष्टीचा, अत्यंत दुर्गम म्हणजे असा भाग महाराष्ट्रामध्ये क्वचित कुठेतरी असेल असं मला वाटतं, पण एवढा तरी नसेल, कारण इथं भयंकर पाऊस पडतोय। आणि तो ट्रक आपल्याला कुठे पडला आहे मला इथल्या लोकांनी सांगितलं काम करताना रस्त्याचा, तो आपल्याला सगळ्याला पाहायचा आहे। या रस्त्याची व्हिडिओ मी पुढे टाकेनच, फक्त आपल्याला त्या ट्रकाची सगळी माहिती घ्यायची जो कुठे खाली गेला आहे। त्यामुळे व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत पाहत राहा, कारण हे जे मी दाखवतोय ना, हा प्रशासनाची चूक नाही दाखवतोय, तर त्यांची हिंमत दाखवतोय, आणि त्या कॉन्ट्रॅक्टरची आणि त्या सगळ्या लोकांची की किती जोखमीची ही सगळी कामं असतात। आज मी आलोय कोयनेतल्या एका अशा ठिकाणाला भेट द्यायला, जे ठिकाण पहिलं अत्यंत दुर्गम होतं। इथं रस्ता नव्हता, इथं कोणतीही गोष्ट नव्हती, पण सध्या इथं चांगल्या प्रकारे रस्ता बनवण्याचं काम सुरू आहे। आणि या रस्ता बनवण्याच्या कामामध्ये एक अशी घटना घडली की त्या घटनेने इथली संपूर्ण सगळी भागातली लोक हादरून गेलेत। तो कॉन्ट्रॅक्टर असेल, प्रशासन असेल, या सर्वांना मनामध्ये भीती बसली आहे की जे काही आम्ही करतोय त्यातून काहीतरी चुकीचं होऊ नये। आता ज्या आम्ही रस्त्याने चाललो आहे, हा सगळा रस्ता आत्ता 1-1.5 वर्षापूर्वी बनवलेला आहे। त्या रस्त्याचा उपयोग काय अनेक जण विचारतील, पण इथं जेव्हा तुम्ही भेट द्याल ना, इथं रेणोशी, महाबळेश्वर तालुक्यातल्या रेणोशी गावापासून हा चालू होतो, आणि डोंगराचा मधला भाग पोखरून त्याच्या मागच्या बाजूला कांदाटी नदीच्या खोऱ्यामध्ये जी काही गावं आहेत त्या गावांना हा जोडला जातो। याचा अर्थ कोयना आणि कांदाटी या 2 नद्यांना डोंगराच्या माध्यमातून जोडला जाणारा हा अत्यंत महत्त्वाचा रस्ता आहे। मी जसं मागं म्हटलं की हे रस्ते नाहीत, तर हे 2 दोरीच्या 2 टोकाचे जे काही जीवनमान आहे ते सगळे जोडणारी ही एक दोरी आहे महत्त्वाची। आणि हा रस्ता मी जेव्हा इथं बघत होतो, पाहत होतो, मला विश्वास बसेना की इथं ज्या कॉन्ट्रॅक्टर्सनी कामं केली त्यांनी कशी केली असतील। इथं राहण्याची सुविधा नाही, खाण्याला काही नाही आहे, मग इथं ते गाड्या चालवणं किंवा इथं सगळं तर डोंगर पोखरणं, पॉकलेन लावून त्या सगळे कडे खाली घेणं, ही गोष्ट अत्यंत अवघड होती। कारण तुम्ही इथं गेल्यानंतर तुम्हाला या सगळ्या कामाची भव्यता दिसेल। आता आम्ही जात होतो, हे जे तुम्ही दृश्य पाहताय, ही सगळी वरचा कडा आणि ती सगळी लँडस्लाईड झालेलं आहे आमच्या आधीच जाण्याच्या आधीच। आणि आम्ही इतके घाबरलो होतो, कारण इतकी माती तिथली पूर्ण पाण्याने हे झाली होती की ती पूर्ण सरकत होती, नुसती खाली खाली सरकत चालली आहे। आता अनेक जण म्हणतील इथं सगळी पर्यावरणाचा ऱ्हास केला जातो, बाकी सगळ्या गोष्टी केल्या जातात, पण हा रस्ता होणं अत्यंत महत्त्वाचं होतं। कारण इथं राहणाऱ्या लोकांना खरोखर त्यांचं जगणं इतकं मुश्किलीचं होतं की आजारी पडलेला माणूस असो, इथली गर्भवती स्त्री असो, जागच्या जागी कित्येक जण मेलेली आहेत। त्याच्यामुळे हा रस्ता त्या दृष्टीने एकनाथ शिंदे साहेबांनी जे काही लक्ष घालून हा सगळा रस्त्याचं मंजुरी करून घेतले, ती खरोखर वाखण्याजोगी आहे। आणि खरोखर त्याची गरज होती, खरोखर गरज होती। कारण हा फक्त रस्ता नाही, जसं मगाशी म्हटलं मी, 2 बाजूची जे काही जीवन आहे ते सगळं सुरळीत करणारा हा एक मार्गच म्हणावा लागेल। ही जी तुम्ही पाहता ही खाली कोयना नदी आहे, आणि तिथून हा रस्ता वरच्या बाजूला या डोंगराच्या पलीकडच्या बाजूला कांदाटी खोऱ्यामध्ये घेऊन गेलेले हा सगळा कॉन्ट्रॅक्टर आहेत, त्याने हा रस्ता तिकडं त्या बाजूला घेऊन गेलेत। वरती देखील या डोंगराच्या माथ्यावरती, ज्याला मुऱ्हा म्हटलं जातं, त्या मुऱ्यावरती देखील अनेक घरं आहेत, आणि त्या देखील घरांना पूर्वी येण्या जायला फक्त वाट असायची,
आता त्यांना रस्ता झाला आहे. मी त्यांच्या अनेकांची बोलणं मी नाही टाकलं या व्हिडिओमध्ये, पण मी तिथं जेव्हा गेलो आणि तिथली लोकं जेव्हा सांगत होती की खरोखर आता मला असं वाटतंय की आम्ही या महाराष्ट्राशी जोडलो गेलो आहे. कारण तुम्ही इथं आल्यानंतर तुम्हाला कळेल की आपण कुठल्या तरी वेगळ्याच स्वर्गात आणि वेगळ्याच दुनियेत आहे. इथला निसर्ग फार आहे, छान आहे, उत्तम आहे. 4-5 दिवस आपल्यासाठी फिरायला अगदी योग्य वाटेल. पण इथं कायमस्वरूपी राहणं हे जोखमीचं आहे. आणि खरोखर एक मोठा धाडसी माणूसच तो इथं राहू शकतो कायमस्वरूपी. कारण इथं 2 दिवस फिरायला येणं आणि कायमस्वरूपी इथं राहणं यात जमीन आसमानाचा फरक आहे. कारण हा जो रस्ता काढला आहे ना, त्या कॉन्ट्रॅक्टरला खरोखर सलाम केला पाहिजे. कारण काय छेदलंय, काय कापून काढलं या सगळ्या गोष्टी. इथं आल्यानंतर या सगळ्या गोष्टींची भव्यता तुम्हाला कळेल. महाबळेश्वर तालुक्यात या रेणोशी गावापासून हा रस्ता चालू होतो. रेणोशीचा पूल कोणालाही विचारलं तुम्हाला कोणीही महाबळेश्वरमधलं सांगून टाकेल. या वरच्या बाजूनं तो ट्रक आलेला आहे या इकडून. आणि त्यावेळेला इथं ही काय जी संरक्षण भिंत ज्याला म्हटलं जातं ते संरक्षण भिंत वगैरे तेव्हा काही नव्हती. नुकतंच रस्त्याचं काम चालू होतं. हे जे सगळं तुम्ही माझ्या मागे बघताय ना, हे कडे वगैरे हे सगळे तेव्हा पोकलँड लावून सगळं खणलेलं आहे, खाली घेतलेलं आहे. आणि एवढा विचित्र हा सगळा घसरणीचा भाग आहे, एवढा मोठा कडा आहे. कारण आता जिथं मी उभा आहे, मी आता थोडंसं चाललो, मला इतका दम लागतो आहे. महाबळेश्वर आणि हा जो मी इथं उभा आहे हा सगळा भाग एका लेवलचा, म्हणजे समुद्र सपाटीपासून इतक्या उंचावर आहे. त्याच्यामुळे इथले जे कडे आहेत सगळे ना निसरडे आणि भयंकर मोठे दगड, काळा दगड सगळा. आणि पावसाळ्यामध्ये ते इतकं भयंकर वातावरण आहे. आम्ही आता इथं आलो आहे, मी इथल्या स्थानिक सगळ्या लोकांना घेऊन आलो आहे. इतकी भयंकर सगळी गोष्ट आहे. तर मी जेव्हा पाहतोय इथली गावं कशीही लोक राहत असतील हा विचार येतोय मनामध्ये. आणि या सगळ्या गोष्टी होत असताना एकनाथ शिंदे साहेबांनी हा जो काय रस्ता आखला आहे ना, मला असं वाटतं महाराष्ट्रामध्ये अटल सेतू सोडून द्या, तर तिकडे जाऊ, झक मारत जाऊ. कारण ते सगळ्या गोष्टी तंत्रज्ञानामुळे शक्य आहेत. पण हा जो काय रस्ता बांधला आहे ना या सगळ्या लोकांनी, किंवा हा जो बांधण्याचं काम चालू आहे, अप्रतिम आहे. यांना मानलं पाहिजे या कॉन्ट्रॅक्टर आणि या सगळ्या लोकांना. छोटी गोष्ट नाही इथं राहणं, इथं खाणं पिणं. या जंगलांमध्ये इकडे वाघ फिरतात, रानगवे असतात, या सगळ्या गोष्टी असताना देखील इथून तो आला. त्याच्यानंतर हा ट्रक खाली इकडे गेला, घसरला असणार. कारण चालता देखील इथं येत नाही आहे. साधी तुमची चांगला आता बऱ्यापैकी रस्ता झाला तरी गाडी देखील जात नाही, इतकी भयंकर अवस्था आहे. आणि या सगळ्या गोष्टींमध्ये तो या ट्रकासोबत तो ट्रक खाली त्या कॉन्ट्रॅक्टरचा कोणाचा असेल तो तिथं खाली जाऊन अडकला आहे. त्याच्या खाली एक स्टेप आणि तो थेट खाली जे तुम्हाला गाव दिसतंय तिकडे त्या बाजूला खाली गेला असता. म्हणजे इतकी भयंकर परिस्थिती इथली आहे. आणि या सगळ्या गोष्टींमध्ये प्रत्येक वेळेला आपल्याला सरकार आणि या कॉन्ट्रॅक्टरला मला असं वाटतं सतत बोलणं, त्यांच्यावरती टीका करणं देखील योग्य नाही आहे. कारण इथली परिस्थिती मी अनेक दिवस झाल्या या भागामध्ये पाहतोय, अत्यंत बिकट परिस्थिती. आणि अशा परिस्थितीमधून देखील जर असे काही रस्ते होत असतील तर ती उत्तम आणि खरोखर चांगली बाब आहे. पण या अशा गोष्टी ज्या होत आहेत कॉन्ट्रॅक्टर आणि या सगळ्या लोकांसोबत, बघा ना, एक तो ड्रायव्हर त्याची एक गाडी खाली गेले, परत इथं कुणी यायला धाडस करणार नाही, घाबरणार सगळी लोक. कारण एक गोष्ट लक्षात घ्या, सगळ्या जीवाचा खेळ आहे. सगळ्या वरून दगडी निसटत आहेत, मोठ्या मोठ्या दगडी कडे खाली पडत आहेत. इतकी भयंकर मला इथली लोक वास्तव सांगतात की दादा या सगळ्या भागामध्ये आम्ही कसं इतकी वर्ष राहत होतो या रस्त्याच्या आधी. पहिल्या तिथं वाट साधी नव्हती, चालत येणं जाणं असायचं या रानांमधून. आणि या सगळ्या गोष्टींमधून हा ट्रक जो खाली गेला आहे ना, मला खरोखर तुम्हाला सांगायचं आहे की प्रत्येक वेळेला आपल्याला प्रशासनावर बोट ठेवून चालणार नाही. कधीतरी आपल्याला समजून घेतले पाहिजे की नक्की परिस्थिती काय असते, कसं असते. काय सगळेच चोर असतात किंवा सगळेच लुटारू असतात असं नाही आहे. कारण काही घटना किंवा अशा घटनेमध्ये किंवा अशा सगळ्या भागामध्ये काम करणं जोखमीचं आहे. आणि ते देखील करत असेल कोणी तर त्या सगळ्या लोकांना मानलं पाहिजे. कारण हा ट्रक त्याचा फक्त एक गेला नाही आहे, तर इथल्या संपूर्ण जी कोणी काम करणारी जिथली जी स्थानिक कर्मचारी आहेत ते कॉन्ट्रॅक्टर आणि सगळी लोकं, मी त्यांच्याशी मागे आलो होतो तेव्हा बोललो, तेव्हा ते अक्षरशः सांगत होते की आम्हाला पैसा नको, आम्हाला काही नको, आम्हाला इथं कामच करायचं नाही. अशा परिस्थितीमध्ये देखील या सगळ्या लोकांनी हा जो रस्ता केला आहे, पुढे आपला व्हिडिओ दाखवतोच. पण हा ट्रक माझ्या मनात धडकी भरवतोय की तेव्हा नक्की काय घडलं असेल आणि कसं झालं असेल आणि तो कसा वाचला असेल या सगळ्या गोष्टीमध्ये. मी आता खाली जायचा थोडासा प्रयत्न करत होतो आम्ही, पण ते शक्य नाही झालं. आणि कुणीही असा विचित्रपणा करूही देखील नाही, कारण अत्यंत घसरणीचा भाग आहे, अत्यंत कड्याचा सगळा भाग आहे. त्याच्यामुळं एकच मी बोलेन की अशा लोकांना आपल्याला सॅल्यूट केला पाहिजे की अशी लोकं जी इमानदार लोक आहेत, जे अशा सगळ्या परिस्थितीमध्ये काम करत आहेत, त्यांना खरोखर मानलं पाहिजे. आता जी मी तुम्हाला दृश्य दाखवणार आहे ती दृश्य तुम्हाला हादरवून टाकतील.
कारण जे काही इथं घडलं, इथल्या स्थानिकांनी मला सांगितलं किंवा इथल्या कॉन्ट्रॅक्टर जी काही लोकं होती काही महिन्यांपूर्वी, त्यांनी जे काही घडलेलं सांगितलं त्या सगळ्या गोष्टी अंगावर काटा आणणाऱ्या होत्या. मी या ट्रक जिथून खाली गेला ना त्याच्यावरती माथ्यावरती उभा होतो, तुम्ही माझ्या मागच्या व्हिडिओमध्ये पाहिलं असेल. तिथून जेव्हा मी खाली बघत होतो, अक्षरशः इतकं खोल आहे खाली, इतका कडा आहे आणि खाली निसरडच सगळ्या गोष्टी तुम्ही या धबधब्याने पाण्यांवरनं तुम्हाला समजत असेल. आणि हा जो ट्रक तुम्ही पाहताय, या ट्रकमधला जो कोणी व्यक्ती होता तो वाचला, पण विचार करा जेव्हा हा वरून खाली आला असेल काय त्याला वाटलं असेल. त्याला असं वाटलं असेल की आपलं जीवन आता इथेच संपेल. या सगळ्या गोष्टी सोप्या नाही आहेत, या सगळ्या गोष्टी साध्या नाही आहेत. आपण प्रत्येक वेळी प्रशासनाला देतो काही गोष्टींचं, आपण त्यांना सतत त्यांच्यावर बोटं दाखवतो, पण काही अशा गोष्टी आहेत जिथं ते खरोखर जोखमीनं कामं करत असतात. स्वतःचं जीवन हातावर घेऊन सगळ्या गोष्टी, मरण हातावर घेऊन जगत असतात. या घटनेनंतर इथं सगळे लोक घाबरलेत. इथले काम करणाऱ्या लोकांना तर अक्षरशः इथं कामच करायचं नाही, कारण ही घटनाच इतकी भयभीत आहे की मी जेव्हा इथं बघत होतो खरोखर माझ्या अक्षरशः अंगावरती काटा येत होता की इथून जेव्हा ट्रक खाली आला असेल काय झालं असेल आणि त्या काय ती घटना घडली असेल. नशीब म्हणा की इथं कोणतीही जीवितहानी झाली नाही. हा ट्रक मजबूत असल्या कारणानं आणि थोडा झाडांचा आधार असल्या कारणानं तो बिचारा आतल्यात बचावला. कारण बघा इथून जर ट्रक हा खाली निसटला असता तर त्याच्या खाली देखील कडा आहे. किंबहुना असं होऊ नये, पण कदाचित काहीही सापडलं नसते, इतकी भयंकर परिस्थिती निर्माण झाली असती. तुम्ही जर बघाल हा ट्रक नक्की कुठून खाली गेला आहे, खरोखर तुमच्या अंगावरती काटा आल्याशिवाय राहणार नाही. दादांनी सांगितल्याप्रमाणे मी इथला स्थानिक म्हणून बोलतोय. हा शिंदे साहेबांचा एक आदर्श मानावा लागेल. त्यांना देवमाणूस म्हणायला काय हरकत नाही, कारण की त्यांच्या मंजुरीने हा रस्ता झाला. आणि या रस्त्यावर काम करत असणारे जे कॉन्ट्रॅक्टर होते त्यांचे सर्व कर्मचारी, परवा अशी घटना झाली की परवा तिथून एक ट्रक येत होता खाली येत असताना अशी घटना झाली की तो इथे समोर खाली गेला. आणि खाली जात असताना आपण नशीब मानू की तो माणूस वाचला, पण अशी परिस्थिती बेकार आहे इथे की इथे माणूस जगणे मुश्किल आहे. कारण की हा रस्ता झाल्यामुळे थोडंसं सोपं झालं आहे, कारण की हा रस्ता होणं सोपं नव्हतं. अतिशय दुर्गम भाग आहे आणि खूप डोंगरदरी आहेत. इथं काम करणं रिस्की आहे. त्या सलाम पाहिजे त्या माणसांना की ज्यांनी इथं काम केलं आहे, कॉन्ट्रॅक्टर होते त्यांच्या कर्मचाऱ्यांचे सलाम आपण मानायला पाहिजेत की अतिशय दुर्गम भागात त्यांनी हा रस्ता काढला आहे. आणि शिंदे साहेबांना देवमाणूस म्हणायला काय हरकत नाही, कारण की त्यांच्या मंजुरीने हा रस्ता या रुळे गावामध्ये, रुळ्याच्या मुऱ्यामध्ये झाला आहे. ही घटना वाटते तेवढी खरंच सोपी नाही आहे. तुम्ही कधी या भागामध्ये आलात तर नक्की इथं या, भेट द्या या सगळ्या ठिकाणांना. अनेक जण तुम्ही फिरायला येता, कधीतरी अशा दुर्गम भागांमध्ये फिरा, तेव्हा तुम्हाला समजेल की इथलं जीवन किती अवघड आणि किती कठीण आहे.